शुक्रवारी मध्यरात्री करा इलायचीचा हा खास उपाय जे तुम्हाला बनवेल मालामाल. शुक्रवारी करा वेलचीचा हा खास उपाय जो तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. हिंदू धर्मात शुक्रवार हा संपत्तीची देवी देवी लक्ष्मीला समर्पित असतो असे मानले जाते. शुक्रवारी केलेला हा उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. यासाठी आपल्याला काही शास्त्रीय उपाय करावे लागतील. शुक्रवारी केलेल्या काही उपाययोजनांमुळे शुक्र ग्रह देखील आपल्या राशीसाठी अनुकूल बनतो. याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपासुद्धा तुमच्यावर कायम टिकून राहते. आज आम्ही आपल्याला वेलचीचा एक असा उपाय सांगणार आहोत जो एका रात्रीत आपले भविष्य बदलू शकतो. या उपायाने संपत्तीच्या अडचणीबरोबरच तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. तुम्ही फक्त शुक्रवारी पुढीलप्रमाणे हा उपाय करायचा आहे. 12 वाजता सर्वप्रथम आपले हातपाय धुवावेत आणि स्वच्छ होऊन पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत. यानंतर घरातच एखाद्या शांत आणि स्वच्छ असलेल्या खोलीत देवी लक्ष्मीचा कमळाच्या आसनावर विराजमान असलेला एखादा फोटो स्थापित करा. आता त्या फोटोसमोर 3 वेलची ठेवून आपल्या इष्टदेवतेचं ध्यान करा. यानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे मनोमन चिंतन करताना पुन्हा शुक्रदेवाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा आणि जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी याचना करा. शुक्रदेवाचा पुढीलप्रमाणे मंत्र दिला आहे. यानंतर शुक्रदेवाच्या या मंत्राचा ओम द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः 21 वेळा जाप करा. वरीलप्रमाणे मंत्र जप केल्यानंतर त्या 3ही वेलची आपल्या उजव्या हाताच्या मुठीत धरून ठेवा आणि सर्व ग्रहांचे ध्यान करताना जीवनातील समस्या दूर करण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करा. यानंतर मूठ उघडून 3 वेळा त्या वेलचीवर फुंकर मारा. आता एक छोट्याशा वाटीत ती वेलची ठेवून घराच्या मुख्य दरवाजाकडे घेऊन या. आता ज्या भांड्यात वेलची ठेवली आहे त्यात 2 वडी कापूर घाला आणि ती वेलची जाळून टाका. वेलची पूर्णपणे जळाल्यानंतर उरलेल्या राखेला तुळशीच्या रोपामध्ये टाकायचं आहे. जर तुमच्या घरात तुळशीची वनस्पती नसेल तर ती राख एखाद्या नदीत जाऊन विसर्जित करावी. असे केल्याने आपणास काही दिवसातच या उपायाचा परिणाम दिसण्यास सुरुवात होईल.